हे गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तुम्ही म्हणत असाल ये क्या बेहुदा हुलिया मजाक था, तो मैं आपको बताना चाहती हूँ कि आजचा व्लॉग काही असा थोडासा स्पेशल असेल नसेल, आय डोंट नो की या व्लॉगमध्ये पुढे काय होईल, बट येस हे पक्का आहे की आजचा व्लॉग जो आहे तो कसाही असू शकतो. म्हणजे काही ठरवलेलं नाही आहे. मला संध्याकाळी स्वयंपाक करायचा आहे हे मला ठरवलेलं आहे. मला कुकिंग करायला शिकायचं आहे. मला स्वयंपाक बनवायला म्हणजे मला खायला आवडतं, मग ते खाणं बनवायला पण शिकायचं आहे. हे गाइस, कहानी में अभी अभी एक मोड आया है वो की येस, आईवरती म्हणजे माझ्या ग्रँडमदर आजीवरती प्रँक व्हिडिओ करायचं ठरलंय. माझं आणि माझ्या भावाचं आत्ताच जस्टच कॉल झाला, भैयाचा आणि माझा. मी त्याला सांगितलं की असं एक प्रँक करायचं आहे मला आईसोबत, की मी गाडी घेऊन बाहेर गेली आणि ॲक्सिडेंट झाला आहे माझा आणि मी डायरेक्ट हाताला डोक्याला वगैरे पट्टी घालून इकडे घरी येते आणि आईला काहीच आयडिया नाही आहे याच्याबद्दल. सो आय डोंट नो. आई खूप पॉझिटिव्ह आहे मला घेऊन. मला काटा जरी टोचला तरी तिला खूप त्रास होतो आणि खूप ती हायपर होते, अशी विचित्रच होतं तिला काहीतरी. बट एवढा मोठा प्रँक मला आता पण टेन्शन आलं की मी करू का नको, बट करेन मी नक्की. हा प्रँक मी नक्की करेन आणि तो शूट करेन. आय डोंट नो कसा होणार आहे प्रँक, काय होणार आहे, बट अचानक भयानक जे ठरले ते करूयात. आता भैया अर्ध्या तासात येतोय, मग अर्ध्या तासात मी गाडी घेऊन जाणार आहे ह्याला, भैयाकडे जाईल. नाही तर भैयाच येईल, आम्ही दोघं गाडी घेऊन बाहेर पहिला जाईल आणि नंतर आईला सांगेन की शिकायला चाललंय वगैरे. म्हणजे गाडी मला येते, बट घरच्यांना असं वाटतं की मला अजून प्रॉपर येत नाही, बट मला प्रॉपर येते. तर मी भैयाला घेऊन बाहेर जाईन आणि गावात जाईन. मग डॉक्टरकडून ते डोक्याला आणि हाताला वगैरे बांधून घेईन आणि डायरेक्ट घरी येईन. आय डोंट नो की कशा रिॲक्शन असणार आहे, काय रिॲक्शन असणार आहे. मला आईचं खूप टेन्शन येतं कधी कधी, कारण की ती खूप जास्ती पॉझिटिव्ह आहे माझ्या बाबतीत, खूप जास्ती ओव्हर. सो बघा आता काय होतं. ये बहुत अच्छा होने वाला है प्रँक. घरी आम्ही असं सांगून आलो आहे की मी गाडी शिकायला चालली आहे, जसं की मला गाडी येतच नाही. आणि मम्मीला फक्त सांगितलं की बाबा प्रँक करणार आहे. आईला काहीच माहिती नाही आहे. आता आपण दवाखान्यात जाऊ, कुठं उत्कर्षाकडे जायचं ना, उत्कर्षाकडे चाललंय. काय म्हणणार लय दोघांना शिव्या खाणार आहे तर पक्काच आहे. आई म्हणणार की अरे साहिल तू पण, ते तर येड आहेच तू पण. मला हसायला यायला लागलं ॲक्च्युली. इथं आणि इथं आमच्या डॉक्टरांना घेऊ शकले नाही, आमच्या डॉक्टरला आजारू होते म्हणून. पण अजून पण कुठंतरी भैया लागल्यासारखं वाटायला पाहिजे होतं ना. घरात जाऊन करू आता, पहिला घरी जाऊया आपल्या. आम्ही आता घरी चाललोय आमच्या, थोडा वेळ इथं थांबलेलो. काय करून आल्या बाई कुठं लागले काय बाबा, काय करून नाही. इथं पण टाके पडलाय, दगडावरच बरोबर पडलं. मग घरला यायचं आधी म्हणलं पण काय काम केलंच बाई सकाळ सकाळी. सकाळ कुठे, दुपार झाला, 3 वाजले. सगळं अजून हे नाही, आम्हाला आंघोळी नाही. उठ काय करू मग बघू. भैया असताना कसं काय पायाला पडलं पण बाई? लागलाय. एकटीच होती ती, हा एकटीच होती. काय बाई, कसं करायचं बाई, माझी कंबर गेली बघ. काहीतरी बघ सायली हे करते बघ, डोक्याला ती झालंय टेन्शन. आता पडलोय ते पडलोय, हे बडबडत बसणार आहेस काय मला तू? मग आता किती सांग बरं, सकाळ सकाळी गेली आज. सकाळी कुठं 3 वाजल्यात. मग गाड्या आणल्या चालवायला नको, तुम्हीच म्हणताय नीट येत नाही म्हणून चालवायला गेलतो. पडलो तर पडलो. पडलो तर पडलो. काय बरं, माझं अंग कापायला लागलंय बघ. चल तुला शिकवते गाडी. पण खरंच पडलीये मी. तुला काय वाटलं की प्रँक वगैरे व्हिडिओ चालू आहे का? पडलंय असं पण
मजात काय तुला आता पहिल्यापासूनच काळजी नाही. अटॅक येणार की मला. म्हणजे असं पण बोलायचं नाही तुझ्यासोबत काय. तर काय करू सांग. काय नको करू, जा झोपली जा. चल जा. आणि कुठल्या दवाखान्यात गेलते होय? कुठल्या? उत्कर्षकडे. मला माहिती आहे बघ मी काहीतरी करणार म्हणून मी गाडीला हात लावू देत नाही. राहू बाई म्हणतोय मी नाही. गाडी घेतल्या शिकायला पाहिजे का चांगली नाही? पासून- पडल्याशिवाय शिकत नाही गाडी माणूस. असं इकतं इकतं कुठं? डोकं फुटलंय, हात मोडलाय आणि काय काय करायचं सांग टाकं बाई. पडली ती. हा टाक पडले 2 टाकं पडली ती. काय हसतेच बाई. माझं हाल चाललंय यार. रडू नको. रडू नको. प्रँक व्हिडिओ चालू होता ना. लागलं वेगळं नाही कुठं. अगं असलं काय करू नकोस. झालं रडून. अगं असंच व्हिडिओ करायसाठी मी लावलेलं ग हे. म्हटलं प्रँक व्हिडिओ करूया काय होते बघू. प्रँक ऑन रॉंग झालं हे. बघ काय लागलं वगैरे नाहीये कुठं. थांब फोटो काढू आधी. पहिला फोटो काढ भैया. आहे बांध डबल. अगं उगं कसं म्हणलं बघ घरात बसून बसून लय बोर झालंय मी. म्हणलं व्हिडिओ तरी करा. एवढंच थोडंसंच लागलं. हे ओव्हर लावलेलं ग मी हाताचं. एवढंच लागलं ते फक्त उगाच सजवायसाठी तेवढं लावलेलं. पण पडलेस. होय पण पडलोय. बघायचं आहे का तुला टाका पडलेलं? यू कसं वाटलं? तिला माहिती होतं. तिला मी सांगितलेलं की बाहेर येऊ नका. तुला सोडायचं सगळ्यांना माहिती होतं की प्रँक होणार आहे. कसा वाटला तुला माझा प्रँक? गांजार. अटॅक याचा. यात कशाला जगतोय? मी तर जगायचीच नाही. म्हणून 100 वेळा डॉक्टरला सांगितलं ग की आम्ही प्रँक करायला आजी सोबत. डॉक्टर म्हणतोय कशाला म्हाताऱ्या माणसाला बीपी हाय व्हायचा. कसा वाटला तुला माझा प्रँक? चांगला वाटला ना? लय भारी. लई बोलू तर वाटत पण कसं कॅमेरा चालू आहे. गाईज कॅमेराच्या मागे लई शिव्या पद्धतशीर खाल्लेले आहेत मी. फक्त कॅमेरावरती दाखवू नाही शकत. आता नेक्स्ट प्रँक कसा असावा मला मी नक्की- गाडी दिली नसती बघ तिच्या हातात. नव्हतं पहिली त्या कंपनीला नेऊन गाडी पोचवली असती. कुणाला सुद्धा कळू दिलं नसतं. पैसे दिलात गाडीला आई आपण. पैसे दे नाही तर काय बी कर. मला असं वाटलं गाडीवरनं पडले म्हणल्यावर तू पहिला गाडीकडे जाशील. गाडीला काय झालं का कशाला असं 1000 गाड्या घेऊन तू. बघायला. माझ्यासाठी मग मग ती 1000 गाडीची भरली एकच मोठी गाडी फोर व्हीलर. सो नेक्स्ट प्रँक. चल आता जेवायचं आहे. जेवाय बस सगळी होती. मॅडम बसली. सो सॉरी. सो नेक्स्ट प्रँक कसा असावा कसा दणका दिला पाहिजे जेवणात. ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा. मम्मीला मी पहिला वॉर्न केलं होतं की मम्मी असा असा प्रँक करणार आहे आणि तू काहीतरी घाण करशील म्हणून तुला आधी सांगतोय. म्हणून आई रडायला मम्मीला आई रडायलाच लागली. सॉरी. सो गाईज नेक्स्ट प्रँक पण खूप चांगला असणार आहे. नेक्स्ट प्रँक मे बी भैयावरती असणार आहे. मे बी भैयावरती असणार आहे. आणि भैयावरचा प्रँक खूप डेंजर असणार आहे. तो कोणालाच माहिती नसणार आहे. कोणालाच. एवढं पडलंय म्हणल्यावर एवढी हायपर झालीस. मग खरं जर माझा ऍक्सिडेंट झाला इन फ्युचर तर कसं होईल तुझं? मरणार मी. असं नको म्हणू ग. माझं आयुष्य तुला लागू दे.
आमच्या आईचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की जिथं दिसेल तिथं मी आहे. हे पहा हे पहा हे पहा, हे आमचं जुनं घर आहे. होम टूरचा ब्लॉग नक्की गायचं येईल थोड्या दिवसातच, तेव्हा कळेल. सो गाईज फायनली हा होता थोडासा प्रँक व्हिडिओ. ऍक्च्युली यार जसा मला हवा होता तसा नाही झाला, कारण की जे स्टार्टिंगला आईची रिॲक्शन होती एकदम प्रॉपर रिॲक्शन होते आणि भैयानी व्हिडिओ स्टार्टच नव्हता केला. क्या ही बोलूया अब हम भैयाकडून व्हिडिओ स्टार्ट नाही झाला तो, त्यामुळे ते राहून गेलं. बट जे नंतरच्या क्लिप्स होत्या ते आई खूप रडली ऍक्च्युली आफ्टर व्हिडिओ. पण जेव्हा व्हिडिओ बंद झाला तेव्हा पण खूप रडली ती, खूप रडली. ती म्हणली की काय कसलं पानसटगिरी, काहीतरी ब्लॉग करत नको जाऊ वगैरे, खरं पडली असते तर काय करायचं होतं, आम्ही आता गाडी देत नाही. आता खरंच ती गाडी देणार नाही मला, आता मला येते तरी पण नाही देणार ती गाडी माझ्या हातात. तर असा होता हा प्रँक व्हिडिओ, एकदम छोटासाच होता. बट खूप घाबरले होते मी पण की बाबा आईची रिॲक्शन काय असणार. डॉक्टर पण मला म्हणत होते की नको घाबरवूस वगैरे, बीपी हाय वगैरे होईल, आणि खरंच रडली. सो नेक्स्ट प्रँक व्हिडिओ कसा हवा आहे आणि कोणावरती हवा आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सो आजचा व्हिडिओ इथेच मी स्टॉप करते. तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच भेटतील.